श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा अज्ञानतमच्छेदका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्तांखारा सदयतु. अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे. राजे रजवाडे थोर थोर, तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती. तयांसी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हाराव राज्याधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचारायचा पातला. दिवाण आणि सरदार मान करी तैसा थोर. बैसले असता समग्र बोले नृपवर तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासी येथे आणिल स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनामध्ये उभवत. कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना. तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागे परियेसी. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी निश्चित मानसी असू द्या. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसा भासवाही समग्र. आनंदित जाहले नृपतीसह सकळ जने. त्यापरी तात्याशी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाली चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती धन्य म्हणती तयांते. अक्कलकोटींचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती. राजघराण्यांतील युवती काही करती स्वामी सेवा. ऐसे पाहुनी तात्यांचे विचार पडला मानसी. या नगरांतून स्वामींचे कैसे नेऊ आपण. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवणी युक्ती थोर कार्य आपण साधावे. करोनी नाना पक्वांनी करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने याचक धने तृप्ते केली. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती. ऐसे करीती सर्वदा. ऐशियाने काही न झाले केले ते तुके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पाप्रती. त्याज लागे विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांचे घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हाराव आदरेसी इनाम देतील तुम्हाते. द्रवेने सर्वे वशा चोळप्पासी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी. कृपाळ होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसा ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकोत भाविक भक्त. पंचम अध्याय गोड हा. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.